वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 6 मेचा जबरदस्त भाग प्रेक्षकांनो. आता पूजेची तयारी चालू असतानाच हर्षवर्धन येऊन खोडा घालतो आणि शौर्यला घरी चालण्यासाठी जबरदस्ती करतो. शौर्य हर्षवर्धनमध्ये थोडीशी वादावादी होते. नीच हर्षवर्धन ऊर्जा, पूर्वा आणि सोबतच त्याच्या स्वतःच्या मुलाचा शौर्याचा सुद्धा अपमान करतो. पण त्यावेळेला ऊर्जा मात्र पुढे येऊन तिच्या पवित्र नात्याचा अपमान करणाऱ्या हर्षवर्धनची चांगलीच कान उघडणे करते. पण आता ऊर्जाने हर्षवर्धनच्या घाणेरड्या कारस्थानाला बळी पडून हर्षवर्धनच्या सोबत शौर्याला जायला सांगते. हा ऊर्जाचा हट्ट किती बालिश आहे. शौर्य कसा सोडून जाऊ शकतो तिला? तरी पण आता शौर्य काय निर्णय घेईल? शौर्यने सुद्धा हर्षवर्धनला चांगलेच खडे बोल सुनावलेत. पण आता आजची मध्यस्थी करून शौर्य ऊर्जाला एकत्रित जहागीरदारांच्या घरात आणेल का? काय होणार आहे नक्की? बघूयात ना. त्यासाठी आजचा भाग हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघावी प्रेक्षकांनो. शौर्य ऊर्जाची लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा होणार असते तेव्हा दळवी काकू शौर्य ऊर्जाचं खूपच कौतुक करतात, कारण ते दिसतच इतके सुंदर असतात. तिथे आता चर्चांना उधाण येतं की शौर्य तर त्याच्या सासरीच राहतोय, आता पूजा जी ऊर्जाच्या सासरी केली जाणार आहे ती अचानक इथे का? आणि त्यावेळेला दळवी काकू त्या बायकांना दटावतात सुद्धा. पण आता पूजेला सुरुवात होणार त्याआधीच हर्षवर्धन खोडा घालायला तिथे हजरच होतो. हर्षवर्धनला अचानक घरी आल्याचे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. हर्षवर्धन आपले बूट बाहेरच सोडतो आणि येतो. घरात चौफेर नजर टाकतो. जगमाडाट तसाच असतो. यशवंतच्या फोटोवरतीही नजर टाकतो. पूर्वाकडे एक कटाक्ष टाकतो आणि शौर्याला तेथून चालण्यासाठी सांगतो. तेव्हा दळवी काकू समजावते की हो, असं काय करताय? शौर्याची लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा होणार आहे. हर्षवर्धन तेव्हा त्याचा निर्णय ऐकवतो की इथे पूजा वगैरे काहीही होणार नाही आहे. मी माझ्या मुलाला घरी घेऊन जायला आलो आहे. शौर्याच्या आनंदाचा पारावारच उरत नाही. तो विचारतो की काय? तेव्हा ऊर्जा पूर्वा धक्क्याने एकमेकींकडे बघतात, कारण दोघींना हर्षवर्धनवरती विश्वास नाहीच आहे. यामागे नक्कीच काहीतरी कारस्थानच असणार आहे त्याचं. शौर्य इतका उत्साही होतो की काय डॅड, मला माहिती होतं की तुम्ही मला घ्यायला नक्की याल. ऊर्जा, मी तुला म्हटलं होतं की नाही की डॅड कन्व्हिन्स नक्की होतील. थँक्यू सो मच डॅड. आणि तो हर्षवर्धनला घट्ट कवठाळून मिठी मारतो. तो सांगतो की बघ ऊर्जा, मी म्हटलं होतं ना की डॅड कन्व्हिन्स होतील. थँक्यू सो मच डॅड की तुम्ही आमचं लग्न ॲक्सेप्ट केलं. पण आता हर्षवर्धन अचानक बॉम्ब फोडतो की हे लग्न मी ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. शौर्य विजेचा झटका लागल्यासारखा झटकन त्याच्यापासून दूर होतो. मी फक्त तुला घरी घेऊन जायला आलो आहे. ऊर्जावरती छळछळीत कटाक्ष टाकत तो सांगतो की हिला नाही. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. शौर्य विचारतो की म्हणजे? डॅड, मी लग्न केलं आहे ऊर्जाशी. आता ती माझी बायको आहे. त्यावर हर्षवर्धन सरळ सांगतो, केलं असशील, पण आता तिला विसर. इकडे घरी आजी मुलांसोबत जेव्हा नाश्त्यासाठी बसलेली असते, इतक्यातच ती विचार करत असते की आज काय आपण फक्त एवढेच आहोत का? तेव्हा तिथे प्रभाकर येतो. प्रभाकर येता क्षणी आजी विचारते की बरं झालं तू आलात. नाही म्हणजे तुला इथे ब्रेकफास्टसाठी आलेलं बघून मला खूप बरं वाटलं. मला वाटलं की तू आणि शैलेजा काय घरबीर सोडून गेलात की काय? त्यावर प्रभाकर म्हणतो की आई, मला बोलायचं याविषयी. त्यावर आजी ताकीद देते की पण मला काहीही बोलायचं नाही आहे. मुळात तुम्ही इतकं मोठं भांडण केलं, हाच तुमचा खूप मोठा मूर्खपणा होता. जे काही असेल ते आपापसात मिटवा. मला मध्ये पडायची गरज पडू नये. त्यावर प्रभाकर म्हणतो की मग हे मला नको ना सांगू, इतरांना पण सांग. त्यावर आजी दटावते की प्रभाकर, उगाचाच वाकड्यात शिरू नकोस. आणि शैलेजा कुठे? त्यावर सोनल सांगते की आजी ती शेजारी गेली आहे वार्डियनकडे. तेव्हा आजी विचारते की पण तिला नाश्ता करायचा नाही आहे का? सोनल सांगते की ती म्हणाली तिथेच काहीतरी खाऊन येणार आहे. आजी म्हणते की इथे तोंडावर तोंड पडायला नको म्हणूनच पळवाट. मला काय कळत नाही आहे का? आजी आदित्यला विचारते की हर्षवर्धन कुठे? तेव्हा तो सांगतो की नाही, मला काही आयडिया नाही आहे. ती पुन्हा विचारते की आणि विजया? तिथे नाश्ता वाढायला येते ती म्हणजे दिव्या.
दिव्यानं नको तिथे चोंबडेपणा का करते. ती म्हणते की खरं तर आईसाहेब, मी विचारलं होतं शैलजा काकूंना की आईसाहेब कुठं आहेत, तर त्या मला म्हणाल्या, माझ्यावरती वचकल्या हो, की मला काय माहिती, मी काय सकाळी सकाळी दर्शन घ्यायला जाते का त्यांचं, असं म्हणाल्या हो त्या. त्यावर आजी प्रभाकरला दटावते की प्रभाकर, शैलजाला नीट समजव, आपल्या घरात ही असली भाषा नको आहे. प्रभाकर हात टेकतो. जे बोलायचं असेल तूच बोल, तिला काय समजवायचे ते समजव. दिव्या सांगते की बाय द वे, हा सगळा नाश्ता मी केला आहे बरं का. म्हणजे डॅड सकाळी सकाळी बाहेर गेले ना, आणि आईसाहेब तर त्यांच्या रूममधून बाहेरच आल्या नाही आहेत. आता हर्षवर्धन अचानक बाहेर गेला ऐकून आजीही शॉक होते. आदित्य विचार करतो की आज इतकं महत्त्वाचं कामही नाही आहे, मग ते कुठे गेले असतील. तेव्हा दिव्या मध्येच चोंबडेपणा करते. ती सांगते सगळ्यांना की हे बघा, प्लीज आता कुणी मला काही विचारू नका. सतत आपलं तुम्ही मला विचारता, हे कुठे गेले, ते कुठे गेले, मला काही ते सांगून जातात का. आदित्य तिला ओरडतो की हे बाई, तू शांत बस बरं, कोणी तुला काही विचारत नाही आहे. आजी म्हणते की जरा विजयाला विचार. त्यावर दिव्या सांगते की तुम्हीच विचारा, सकाळपासून इतक्या वेळा नॉक केलं, दरवाजाच उघडायला तयार नाही आहेत. आजी विचार करत असते की मग हर्षवर्धन की गेला तरी कुठे. त्यावर प्रभाकर सांगतो की उपरती झाली असेल आणि केला असेल धाकट्या सुनेला आणायला. त्यावर दिव्या मुद्दामच म्हणते की हो, बँडबाजा घेऊन. आजीला आणखीनच धक्का बसतो. विचार करते की नाही, असं होऊच शकत नाही, आणि जर हर्षवर्धन केलं असेल तर मग मात्र आता मोठा प्रॉब्लेम आहे. शौर्य धक्क्याने विचारतो की डॅड काय बोलताय, मी ऊर्जाशी विधिवत लग्न केलंय, ती बायको आहे माझी. त्यावर हर्षवर्धन काहीच फरक पडत नसल्यासारखा वागतो. उत्साहाच्या भरामध्ये अशा चुका होत असतात. झालं असेल, तुला वाटलं आणि तू या मुलीसोबत लग्न केलंस, झालं, आता घरी चल. हर्षवर्धन शौर्याला जबरदस्ती करतो. तेव्हा शौर्य ठणकावून सांगतो की डॅड, मी कुठेही येणार नाही, आणि एकटा तर नाहीच नाही. त्यावर हर्षवर्धन भडकतो की मग काय करणार आहेस, या 10x10च्या खोलीमध्ये संबंध आयुष्य घालवणार आहेस का. अरे तू कॅम्पिंगसाठी जो टेंट वापरतोस ना, तो याच्यापेक्षा सुद्धा लॅविश आहे. मुद्दामच आता सगळ्या चाळीसमोर तो पूर्वा आणि ऊर्जाचा पान उतारा करतो. शौर्य दटावतो की डॅड प्लीज, घराला काहीही नावं ठेवायची गरज नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो की जे आहे ते आहे, आता काय तू स्वतःचं आयुष्य या मुलीसोबत घालवणार आहेस. शौर्य सांगतो की हो, आणि म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं आहे. हर्षवर्धन इतका नीच थराला पोहोचतो. शौर्याला तो म्हणतो की अरे वेडा आहेस का तू, अरे आयुष्यात तोचपणा आला की कंटाळा येतो आयुष्याचा. तुला आयुष्यात काहीतरी थ्रिल हवं होतं, म्हणूनच तर तू हे लग्न केलंच. झालं आता, विधिवत लग्न केलं, सर्व विधी केल्यात, रात्रभर या खुराड्यात राहिल्यात, संपलं, आता घरी चल. शौर्य हर्षवर्धनवरती चिडतो. नाटकं, अहो डॅड, अजून तुम्ही किती अपमान करणार आहात आमच्या नात्याचा. तुम्ही फक्त माझे डॅड आहात म्हणून मी गप्प आहे, नाहीतर हे सगळं ऐकून घेऊन सहन केलं नसतं आम्ही. शौर्य स्वतःच्या बापाला ठणकावून सांगतो की थ्रिल म्हणून लग्न केलेलं नाही आहे मी. ऊर्जा बायको आहे माझी, माझं खरं प्रेम होतं म्हणून लग्न केलं आहे, आणि तिला घेतल्याशिवाय मी त्या घरात पाऊलही टाकणार नाही. त्यावर आता पूर्वा, ऊर्जा, तळवी काकू, तो चहावाला, त्यांना इतकं कौतुक वाटतं शौर्याचं. हर्षवर्धन चक्क शौर्यवरती हसतो. ग्रेट, नाही म्हणजे रात्रभर या खुराड्यात काय राहिलास, इथल्या लोकांसारखं भांडायला पण शिकलात. शौर्य, इथल्या या लोकांसारखं चीप वागू नकोस, तुझा एक वेगळाच क्लास आहे. शौर्य आता काही बोलणार. हर्षवर्धन सांगतो की हे बघ, मी भांडायला आलेलो नाही आहे ते. शौर्य हर्षवर्धनला एका गोष्टीची खुणगाठ बांधायला सांगतो की तो ऊर्जाला घेतल्याशिवाय कुठेही येणार नाही आहे. हर्षवर्धन त्याला म्हणतो की माय डिअर सन, तू माझ्यासोबत ज्या पद्धतीने वागलायस ना, त्याच्यानंतर तर मी तुझं तोंडही बघायला नको होतं. पण माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझा मुलगा आहेस, म्हणून मी तुला घ्यायला आलो आहे. आता जास्तीच्या गोष्टी ताणू नकोस आणि गुपचूप घरी चल. शौर्य पुन्हा ठणकावून तेच सांगत असतो की तो ऊर्जाला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही. आता जिथे शौर्य तिथे ऊर्जा,
आणि जिथे ऊर्जा तिथेच शौर्य. तेव्हा हर्षवर्धनला जणू कानात शिशाचा रस ओतल्यासारखं होतं. हर्षवर्धन त्याला ओरडतो की गुपचूप घरी चल. शौर्य ठणकावून सांगतो की नाही येणार आहे, माझं लग्न झाले. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की मी हे लग्न मानत नाही. तेव्हा ऊर्जा सांगते की आमचं विधिवत लग्न झाले. हर्षवर्धन तिच्यावरती वचकतो की तू मध्ये पडू नकोस. ऊर्जा शांतपणे हर्षवर्धनची बोलते की आत्तापर्यंत मी गप्पच होते. तुम्ही माझ्या घराची खिल्ली उडवलीत, माझ्या परिस्थितीची खिल्ली उडवलीत. एवढंच काय, तुमच्या मुलाची सुद्धा तुम्ही खिल्ली उडवलीत. पण आमच्या नात्याची खिल्ली उडवणं सहन करणार नाही. तुम्ही या चाळीतल्या लोकांना चीप म्हणताय. तुम्हाला नसेल हो नात्यांची जाण, पण आम्हाला आमच्या नात्यांची जाण आहे. म्हणूनच तर मी, आई, चाळीतली सगळी लोक, आम्ही सर्वजण शांत आहोत. पैशाने नसेल आमचा तुमच्या इतका क्लास, पण विचाराने आम्ही नक्कीच तुमच्यापेक्षा श्रीमंत आहोत. काय म्हणालात तुम्ही तुमच्या मुलाला की त्याने थ्रिलसाठी हे लग्न केलं आहे? सॉरी सर, पण तुम्ही तुमच्या मुलाला ओळखूच शकला नाही आहात. तुमच्या हाय सोसायटीमध्ये होत असेल हो हे सगळं, पण आमच्या गरिबांसाठी नात्यातील निखळपणा, प्रामाणिकपणा हा जास्त महत्त्वाचा आहे. खरं तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर आहे आमच्याकडे, पण माझ्या चाळीतली लोक, माझी आई, हे सगळेजण गप्प आहेत. आमच्या या सोसायटीमध्ये ना खरं तर मनं जपली जातात, ती दुखावली जात नाहीत. आम्ही सगळे शांत आहोत कारण तुम्ही माझ्या नवऱ्याचे वडील आहात. तुम्हाला नसेल हे लग्न मान्य, पण माझं आणि माझ्या नवऱ्यासोबत हे विधिवत लग्न झालं आहे. तुमच्यासाठी असेल हा भातुकलीचा खेळ, पण आमच्यासाठी नाही आहे. त्यावर हर्षवर्धन चिडतो. हा भातुकलीचाच खेळ आहे. ज्या लग्नाला मुलाचे आईवडीलच नाही आहेत, जे लग्न मुलाच्या आईवडिलांना मान्यच नाही आहे, असं 2-4 मंत्र म्हणून हे लग्न झालं, हा निव्वळ बालिशपणा आहे. पण शौर्य आता ऐकून घेत नाही. तो हर्षवर्धनची खरडपट्टी काढतो की डॅड, हा काही खेळ नाही आहे, हा काही भातुकलीचा खेळ नव्हता. म्हणूनच आलो होतो ना तुमच्याकडे परमिशन मागायला. मी तुम्हाला 1000 वेळा म्हटलो होतो की डॅड माझं लग्न आहे, तुम्ही चला. तुम्हाला आजपर्यंत तो फक्त खेळच वाटत आला. तुम्हाला तो फक्त टाईमपास वाटला आणि आताही तुम्हाला तेच वाटते. म्हणूनच तर आला ना मला एकट्याला घरी न्यायला. हा निव्वळ टाईमपास नाही आहे डॅड. माझं ऊर्जावरती खरं प्रेम होतं, म्हणूनच तर विधिवत लग्न केलं तिच्याशी. तिला बायको म्हणून स्वीकारलं आहे मी. डॅड, आमचं हे लग्नाचं पवित्र बंधन आहे, नात्याचं हे पवित्र बंधन आहे. हे तुम्ही जितक्या लवकर ॲक्सेप्ट कराल तेव्हाच मी घरी येईन, नाहीतर मी घरी येणार नाही. शौर्य पुन्हा पुन्हा ठणकावून तेच सांगतो हर्षवर्धनला. सांगा डॅड, ऊर्जाला तुम्ही माझी बायको म्हणून ॲक्सेप्ट कराल? आमचं हे लग्न ॲक्सेप्ट कराल? त्यावर हर्षवर्धनसुद्धा तेच सांगतो की मला जर आधीपासूनच हे लग्न मान्य असतं तर या लग्नाचा मी केव्हाच स्वीकार केला असता, आलो असतो तुझ्या लग्नासाठी. पण ऊर्जा शिंदे ही माझ्या घरची सून होऊ शकत नाही. त्यावर शौर्यही तसाच ठणकावून सांगतो की मग शौर्य जहागीरदार हा पण तुमचा मुलगा आहे हे विसरा डॅड. अशा शौर्याने बोलता क्षणी तिथे उपस्थित सर्वच जण हादरतात. आता हर्षवर्धनच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ऊर्जा शौर्याला बोलायचं आहे असं सांगून बाजूला घेऊन येते आणि तेव्हा त्याला समजावते की शौर्य, हे बघ, मीही तुला 7 वचने दिले आहेत आणि तूही मला वचने दिले आहेत. तूही मला आपलं मानतोस आणि मीही तुला आपलं मानते. हे बघ, तुझ्या आयुष्यातली, तुझ्या कुटुंबातली माणसं मला तुझ्यापासून तोडायची नाही आहेत. उलट दिलेल्या वचनाप्रमाणे ती पण माझ्या आयुष्याचा एक भागच आहेत. तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे हे मला माहिती आहे शौर्य. हे बघ, तू माझा जीव वाचवलात, तुझी माणसं, तुझं घरदार सोडून तू इथे आलास माझ्यासाठी. काल मी तुला सांगितलं होतं की तू मला माझ्या आयुष्यात हवं आहेस, पण तुझ्या माणसांना तोडून कधीच नाही. आता शौर्य पुढे काही बोलायला जाणार तर ऊर्जाला जिथे तिथे मोठेपणा का हवा असतो? हर्षवर्धन ऊर्जाचा याच चांगुलपणाचा फायदा घेतोय. आता ना खरंच मूर्खासारखी वागते असं वाटतंय आम्हाला. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा. ही शौर्यला सांगते की शौर्य,
जर तू मला माझ्या आईपासून दूर राहायला सांगितलं असतं, तिच्यासोबत नातं तोडायला सांगितलं असतं, तर मी नसतं ऐकलं तुझं, नसतं केलं तसं काही. अरे आई वडील आहेत ते आपले. अरे त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे ना, मग त्यांना असं तोडून कसं चालेल? शौर्य म्हणतो की ऊर्जा आपलं लग्न, त्यावर ऊर्जा सांगते की शौर्य आपलं लग्न झालंय. त्यामुळे आपण आपली सगळी नाती एका क्षणात नाही ना तोडून टाकू शकत. हे बघ, तू माझ्यावरती किती प्रेम करतोस आणि माझ्यासाठी काय करू शकतोस हे मी स्वतः बघितले, अनुभवलंय शौर्य. आणि शौर्याला मूर्खासारखं ऊर्जा सल्ला देते की हे बघ, माझ्यासाठी तू तुझी नाती तोडू नकोस, तुझं कुटुंब सोडू नकोस, तू तुझ्या कुटुंबाकडे परत जा. तेव्हा शौर्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ऊर्जाशिवाय? शौर्य जेव्हा धक्क्याने विचारतो की आणि ऊर्जा तू, त्यावर ऊर्जा सांगते की हे बघ, मला माझ्या आईने आधीच अट घातली होती की जोपर्यंत मला तुझ्या घरची माणसं सून म्हणून स्वीकारत नाहीत, तोपर्यंत ती मला तिथे पाठवणारच नाही आहे. आणि आजही मी माझ्या आईचा शब्द पाळेन शौर्य, कारण मी शब्द तिचा कधीच खाली पडू दिलेला नाही आहे. पण ऊर्जाला त्यागाच्या मूर्ती का बनायचं आहे? शौर्याला ती सल्ला देते की जगाच्या पाठीवर मी कुठेही असले तरी राहणार तरी तुझी बायकोच आहे ना, तू जा तुझ्या आईकडे, मी इथेच थांबेन. तेव्हा शौर्य म्हणतो की वेड्यासारखं काही बोलू नकोस ऊर्जा, मी तुला सोडून का जाऊ? अगं तू बायको आहेस ना माझी, मी नाही जाऊ शकत तुला सोडून, मी तुझ्याशिवाय सुखी नाही राहू शकत ऊर्जा. त्यावर ऊर्जा विचारते की आणि तुला काय वाटतं, तू तुझ्या आईवडिलांपासून दूर राहिलास तर मी सुखी राहू शकन? हे बघ शौर्य, प्लीज तू जा तुझ्या आईबाबांकडे. तेव्हा शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि हर्षवर्धन समोर घेऊन जातो आणि त्याला समजावतो सुद्धा की ऐकलं डॅड, ही काय म्हणाली ते ऐकलं तुम्ही? जी मुलगी स्वतः बच्चा सोडून सगळ्यांच्या भल्याचा विचार करते, माझ्या चांगल्याचा विचार करते, तुम्ही इतका अपमान करून सुद्धा ती मला तुमच्याकडे पाठवते, मग अशी मुलगी तुम्हाला सून म्हणून नको आहे? हर्षवर्धनला काहीही काडीचाही फरक पडत नाही. प्रेक्षकांनो, भाग इथेच संपला असला तरीसुद्धा पुढे मात्र शौर्यने चांगलीच खरडपट्टी काढली. माझी बायको तुमच्या विरोधात केस लढते, इतक्या क्षुल्लक कारणावरून तुम्ही तिला विरोध करताय? शौर्यला हे इतकं लाजिरवाणे वाटतं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, तुला खूप साऱ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण तुला जर माझं काही ऐकायचंच नाही आहे तर मला हे करावं लागेल. पण नेमकं हर्षवर्धन काय करण्याचा विचार करतोय? आणि आता ऊर्जाच्या हट्टासाठी का असेना पण शौर्य तिला एकटीला टाकून खरंच जहागीरदारांच्याकडे जाईल? आता मध्यस्थी करून आजचीच काहीतरी करून शौर्य ऊर्जाला एकत्र आणेल. पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भाग वेळेवरती तुम्हाला मिळतील.